मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. शिवसेना कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची? अनेक दिवसांपासून कोर्टात पडून असलेल्या निकालाला आता पंख फुटायला लागलेले आहेत. शेवटी तारीख पे तारीख संपणार अशी ग्वाही कपिल सिब्बल यांनी दिली आहे. आणि शिवसेना ही ठाकरेंचीच होणार की शिंदेंची? बघूया. उद्धव ठाकरे समर्थकांना दिलासा मिळेल, स्वाभाविक आहे. परंतु ठाकरेंच्या विरोधकांना देखील विचार करायला भाग पाडणाऱ्या हालचाली काल कोर्टात घडल्या. लक्षात घ्या. मंडळी, बातमी इंटरेस्टिंग आहे, कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. शिवसेना कुणाची या वादावर कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे कालपासून. कपिल सिब्बल, तुम्हाला ठाऊक आहे कपिल सिब्बल हा शिवसेनेचा खटला लढत आहेत. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काय सांगतो ते बघा. कपिल सिब्बल म्हणतायत शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. कशाच्या आधारावर बोलतायत? पुढे ऐका. कोणते पुरावे आहेत तेही बघा. कायदा काय सांगतो तेही ऐका. एकनाथ शिंदेंनी काय काय चुका मागील दिवसात केल्या हे सविस्तर आज समजून घ्या मंडळी. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात अर्थातच सुप्रीम कोर्टात काल असा युक्तिवाद झाला की जर हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला कपिल सिब्बल यांचा, तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो. भूकंपच नाही, अख्खी उलथापालथ होऊ शकते मंडळी, लक्षात घ्या. कपिल सिब्बल यांनी असा दावा केला की शिवसेना म्हणजे फक्त आमदारांचा आकडा नाही. एक एक गोष्टी लक्षात घ्या तपशीलवार. फक्त आमदारांचा आकडा म्हणजे शिवसेना नाही, तर ती एक विचारधारा, एक संघटना आणि एक मूळ राजकीय पक्ष आहे. हा युक्तिवाद माझा नव्हे, कपिल सिब्बल यांचा आहे. मग हा युक्तिवाद नेमका काय आहे आणि त्यातून उद्धव ठाकरे यांच्या बाजूला काय बळ मिळू शकतं? मंडळी, चला आज जबाबदारीने आणि बारकाईने समजून घेऊया. मुख्य मुद्दे काय आहेत? नंबर 1, आमदार म्हणजे पक्ष नाही. सिब्बल यांनी मांडणी अशा प्रकारे केली की काही आमदार पक्ष सोडून गेले म्हणून संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत जात नसतो. पक्षाची ओळख केवळ विधानमंडळातील संख्येवर ठरत नाही, तर पक्ष संघटना, संविधान आणि सदस्य संख्या यावरही अवलंबून असते. नंबर 2, मूळ संघटना कुणाकडे? त्यांचा भर असा होता की शिवसेनेची मूळ संघटना, पक्षाची रचना, जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख आणि संघटनात्मक सातत्य वगैरे 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 उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कायम हे राहिलेलं आहे. त्यामुळे मूळ पक्ष कोणता हा प्रश्न फक्त आमदार मोजून सुटत नाही, ज्या बळावरती शिंदेंनी आपली शिवसेना ठरवली होती. नंबर 3, पक्ष स्थापन करणाऱ्यांचा वारसा. आता हा महत्वाचा प्रश्न आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली होती. त्यामुळे नेतृत्वातील सातत्य हा देखील विचारात घ्यायला पाहिजे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी मांडला. नंबर 4, लोकशाहीचा मोठा प्रश्न जर फक्त बहुसंख्य आमदारांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून मूळ पक्ष बदलला, तर कोणत्याही पक्षात निवडून आलेले आमदार पक्षावर ताबा मिळवू शकतात भविष्यात. त्यामुळे पक्ष संघटनेचे महत्त्व कमी होईल असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. हा मुद्दा पक्षांतर विरोधी कायद्याच्या व्यापक चर्चेशीही संबंधित आहे मंडळी, लक्षात घ्या. मित्रांनो, कालची सुनावणी हा अंतिम निकाल नव्हता, मान्य करा, लक्षात घ्या. मात्र कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे उद्धव ठाकरे गटासाठी महत्वाचे मानले जात आहेत. आता सर्वोच्च न्यायालय या युक्तिवादाला कितपत मान्यता देते हे अंतिम निकालात स्पष्ट होईल आणि निकाल आता सुनावणी फटाफट होईल, लक्षात घ्या. जर न्यायालयाने मूळ पक्ष ठरवताना संघटनात्मक रचनेला अधिक महत्त्व दिले तर या प्रकरणाचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात. पण अंतिम निर्णय येईपर्यंत कोणताही निष्कर्ष निश्चितपणे मान्य योग्य ठरणार नाही, हे मान्य आहे. परंतु एक दुसरी बाजू, अर्थात लक्षात घ्या, जनतेच्या न्यायालयातला अंतिम निकाल मात्र केव्हाच लागला आहे. कायदा हा तुम्हाला ठाऊक आहे, कायदा भावनेवर आधारित नाही, हे मान्य आहे. परंतु असत्याचा आधार घेऊन स्वतःच्या भल्यासाठी आपल्या घरावर दुसऱ्याची नेमप्लेट कधीच लागत नसते, हे चिरंतन सत्य आहे, लक्षात घ्या. हा अंतिम निकाल दिला आहे कुणी? जनतेने. फक्त समर्थकच नाही, महाराष्ट्राने. अर्थातच हे ठाकरे समर्थक असू शकतात तुमच्या म्हणण्याप्रमाणे, परंतु विरोधी बाकावर देखील अनेक ठाकरे समर्थक आहेत, हे विसरू नका, जे मनातून या सत्याला स्वीकारतात. कारण तुम्हाला ठाऊक आहे, अनेकांचे अनेक नाईलाज असल्याने ठाकरेंना सोडून ते शिंदे सेनेत गेले. अर्थातच अप्रत्यक्षपणे हे भाजपातच गेलेले आहेत, हे विसरता कामा नये. कारण भाजपाकडे शक्ती आहे, पैसा आहे, पॉवर आहे, संघटना मोठी आहे, 22 राज्यात सरकार आहे, सगळं काही मोठं 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 आहे, मान्य आहे. परंतु मंडळी, ठाकरेंची शिवसेना खाली का झाली, रिकामी का होत आहे, त्याचं कारण ठाकरे नव्हे हे लक्षात घ्या, सिद्ध झालेलं आहे.
की अनेक लोक काहीतरी कारण सांगायचं म्हणून सांगतात की त्यांचं नेतृत्व व्यवस्थित नाही, काही जण काही वात्रट विचित्र टीका करतात, ते घरकोंबडे आहेत, ते फोन उचलत नाही वगैरे वगैरे. हे सपसेल खोटं आहे मंडळी. याचे अनेक पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की यामधले जे भ्रष्ट नाहीत तेच थांबलेले आहेत. त्यांना उचलण्याची ताकद भाजपामध्ये नाही, हे सिद्ध झालं आहे. जे भ्रष्ट होते, ज्यांनी गडबडी केल्या होत्या, ज्यांनी नौटंकी नाटकं केले होते भ्रष्टाचाराचे, त्यांच्या फायली यांच्या हातात लागल्या आणि मग त्यांना ती शाळा ठाकरेंची सोडावी लागली आणि दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. पण त्यांनी शाळा भाजप ही निवडलेली नाही, त्यांनी शिंदे सेना निवडली. त्यांनी निवडलेली नाही, भाजपानेच त्यांना उचललं आणि शिंदे सेनेत ठेवलं. याचा अर्थ मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की शिंदेचे देखील ते सखे सोबती नाही, लक्षात घ्या. ज्या दिवशी माथा ठणकेल अमित शहाचा, त्या दिवशी बाबा कौन कौन है रे, मैंने उधर से बुलाया था, चलो अपना छोटा दुपट्टा बांधो और इधर आ जाओ भाजप में, नाटक नहीं करना, नहीं तो फिर ईडी का दणका आहे आपके पीछे. हा, ईडी सीबीआय आहे, असा सगळा विषय मंडळी. पण आता मी ज्याप्रमाणे म्हटलं मंडळी की बघा, कायद्याच्या नुसार तर न्यायालयात निकाल लागतच असतात. कायद्यावर विश्वास ठेवावाच लागेल. आपण आपला देश संविधानाने चालतो. परंतु जनतेचं न्यायालय असतं, ज्या मनात लोकांच्या बघा लोक साठवून ठेवतात. तुम्ही मेन राजकारणातले कुठल्याही पक्षाचे मुख्य नेते आणि त्यांचे मुख्य कार्यकर्ते, हा गट सोडून द्या. हा गट स्वार्थासाठी इकडून तिकडे जात असतो. पण जे जनरल मतदार असतात तुमच्या आमच्या सारखे, ते मतदार चर्चेत सहभागी होऊ शकतात कुठे, पण ते स्वतःहून स्वमनाने नेता पळाला तर नेत्यांच्या मागे जात नसतात. हे मी अनेक वारंवार व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे जनतेचं न्यायालय हे सांगते, त्यांच्या जनतेच्या न्यायालयात नीती आहे, नियत आहे. तो भाग ते पकडून सांगतायत की हा पक्ष ठाकरेंचाच आहे. त्याचं कारण असं आहे, कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादात हेच म्हटलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी 1960 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः केली आणि त्यांच्यानंतर पक्षप्रमुख कोण, तर उद्धव ठाकरे यांची त्यांच्या हस्ते निवड झाली. हे तर सगळे कागदपत्र, सगळे पुरावे आहेतच ना, यात काही दुमत नाहीच. हे कोर्टालाही मान्य करावंच लागेल. मग पक्षप्रमुख जेव्हा त्यांना ठरवलं, तर केवळ आमदारांची संख्या दाखवून पक्ष बळकावू शकत नाही. कायद्यात याच्या अनेक तरतुदी आहेत. पण त्यावेळी घाई होती शहासाहेबांना, भाजपला, आणि त्या घाईघाईने, आणि सगळं सत्ता म्हटलं की सगळं खिशातच आहे मंडळी. वरच्या खिशात वेगळं आहे, खालच्या खिशात वेगळं आहे, सगळं. आता ईडी सीबीआय तर सोडा हो, स्वायत्त सगळ्याच जेवढ्या स्वायत्त संस्था असतील त्या सगळ्या त्यांचीच पुंगी वाजवत आहे. इव्हन म्हणजे न्यायाधीशांच्याही काही गप्पा गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या असेल. तर आता सध्या कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद काल कोर्टात केला, त्याप्रमाणे जर का न्यायालयाने अनेक गोष्टी बघितल्या, सगळे कागदपत्र पुन्हा पूर्वीपासूनचे चाळून बघितले, तर शिवसेना ही ठाकरेंचीच राहील. आणि दाव्याने तुम्हाला मी सांगू शकत नाही यावेळी, पण तुम्ही हा व्हिडिओ शाबूत ठेवा मंडळी. येत्या काहीच दिवसात तुम्हाला ही बातमी मिळेल. उठ पहाड़ के नीचे आ गया, अभी बहुत दिन हो गए, तारीख पे तारीख, हे आता सगळं संपणार आहे. हे तारीख पे तारीख वाला नाटक, आणि एकदाचा निकाल लागेल मंडळी. आणि बघा, कुठल्याही गोष्टीची एक सीमा असते, एक वेळ असते. ती सीमा संपली, मर्यादा संपल्या की सगळं काही होत असतं. आणि सत्याची बाजू बघा, सत्य काय म्हणते, परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. तेच उद्धव ठाकरेंबाबत घडणार का? तुम्हाला मंडळी काय वाटतं? तुम्ही ठाकरेंचे समर्थक असाल तरी लिहा, समर्थक नसाल तरी लिहा. बाजू सत्याची की असत्याची ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि शिवसेनेचा हा वाद जो सुरू आहे, या वादामुळे खूप साऱ्या गोष्टी, या घटना राजकारणामध्ये घडल्या. आणि आता जर का हे शिवसेनेचा हा सगळा धनुष्यबाण हा जर उद्धव ठाकरेंकडे, आदित्य ठाकरेंकडे गेला, तर शेवटी शिंदेंचं काय होणार? गुरु अमित शहा कुठलं चक्र फिरवणार, हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. परंतु हे जर घडलं, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद खरा ठरला किंवा कोर्टाने मान्य केला, आणि शिवसेना पक्ष हा मूळ पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंचाच आहे, उद्धव ठाकरेंचाच आहे, हे जर का सिद्ध झालं आणि एकदाचा अंतिम निकाल लागला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा बदल होणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या मंडळी. मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही कुणाच्याही घरावर कुठलेही कागदपत्र खोटे गोळा करून तुमच्या नावाची नेमप्लेट दुसऱ्याच्या इमारतीवर लावू शकत नाही. हे चिरंतन सत्य आहे. आता कायदा काय सांगतो, काय कागदपत्र ठाकरेंकडे आहेत, काय कागदपत्र नव्याने गोळा केलेले आहेत शिंदे सेनेने, हे आता देव जाणे. परंतु आपल्याला निकालात कळेलच मंडळी. पण ठाकरेंचा पक्ष हा ठाकरेंना मिळाला
तर फक्त ठाकरे समर्थकांनाच दिलासा मिळणार नाही, तर कोर्टावरचा विश्वास कायम लोकांचा होईल आणि सर्वसमावेशक लोक या बाजूने बघतील की नाही, सत्य अजूनही शाबूत आहे, कायदा अजूनही आपल्या भारतात आहे, अजूनही आपला देश संविधानाच्या मार्गाने चालतो, हे मात्र सिद्ध होईल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल मंडळी तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि टन घंटी दाबा, ऑल बटन क्लिक करा मंडळी. आणि आपल्या चॅनलला सहकार्य करण्यासाठी जॉईन बटन दाबून आपल्या चॅनलचे सदस्य व्हा, आम्हाला आनंद होईल. पुन्हा भेटू मंडळी, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.